माऊलींच्या पालखीचा सर्वात खडतर टप्पा म्हणून ओळखला जाणारा दिवे घाटाचा प्रवास आज सकाळी सुरू झाला। पहाटेचे कार्यक्रम उरकून आज सकाळी 6:30 वाजता माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली। आजचा प्रवास अत्यंत खडतर असला तरी देखील या वाटेवर वारकऱ्यांसाठी अनेक सुविधाही केल्या जातात। काही वेळासाठी विसावा घेऊन पुन्हा सासवडची वाट धरली जाते। संध्याकाळी माऊलींचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे। 2 दिवसांच्या पुण्यनगरीतल्या मुक्कामात माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। काही वेळापूर्वीच माऊलींच्या पालखीने दिवे घाटाचा टप्पा पार केलाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांच्याकडून। प्रशांत, माऊलींच्या पालखीतला एक अत्यंत असा हा खरं म्हणजे देखणा सोहळाच म्हणावा लागेल असा दिवे घाटाचा हा, त्याचबरोबर जितका खडतर तितकाच देखणा असा म्हणावा लागेल। हा दिवे घाटाचा टप्पा पार केलेला आहे पालखीनं, काय सांगाल? नक्की हिमालय दिवे घाटातला हा यावेळेसचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणूया की अगदी झाडं झुडपं जी आहेत ती अगदी बोलू लागली आहेत, संतांच्या वैष्णवांच्या मेळ्याला भेटायला आलेले आहेत असं म्हणूया। दिवे घाटाच्या अंतिम टप्प्यापाशी आता मी उभा आहे। थेट थोडीशी चित्र दाखवूया की कशा प्रकारचा उत्साह असतो वारकऱ्यांचा। हा अखेरचा टप्पा आहे की हे घाट माथ्यापासून ते आता या अखेरच्या सासवडच्या या टोकापर्यंतचं हे अंतर आहे। साधारणतः 8 ते 9 किलोमीटरचं हे एक अंतर आहे। मात्र एक अवघड टप्पा असतो। मात्र वारकऱ्यांचा उत्साह याही वर्षी आपल्याला दरवर्षीप्रमाणे बघायला मिळालेला आहे। यावर्षीचं चित्र थोडंसं वेगळं म्हणूया की यावर्षी आपल्याला दिवे घाटातली झाडं झुडपं इथली जे वृक्ष आहेत ती आपल्या बोलू लागलेली आहेत असा एक भास म्हणूया की यावेळीचं चित्र आपल्याला थोडंसं वेगळं दिसतंय, प्रसन्न दिसतंय। त्यामुळे संतांच्या या मेळ्यासाठी, माऊलींच्या या पादुकांच्या दर्शनासाठी ही झाडं झुडपं सुद्धा इथे स्वागताला हजर झालेली आहेत असं म्हणूया आपण। म्हणून यावेळी दिवे घाट तुलनेनं गेल्या काही वर्षांपासून आपण म्हणतोय की दिवे घाटात पालखी आल्यानंतर थोडंसं वरुण राजाचं हे आगमन होतं। मात्र वरुण राजानं थोडीशी 3-4 दिवसांपूर्वी आधीच इथे हजेरी लावली होती। त्यामुळेच ही झाडं आपल्याशी या संतांची किंवा या वारकऱ्यांची बोलू लागलेली आहेत असं म्हणूया। त्यामुळे यंदाचं वैशिष्ट्य थोडंसं आपण अशाच प्रकारे सांगूया की दिवे घाट याही वर्षी या संतांच्या मेळ्यानं या संपूर्ण वारकऱ्यांनी, आत्ताच आपण एका वारकऱ्याची बोललो की दिवे घाट टप्पा पार करताना काही त्रास होतो का, कारण प्रत्येकाला जे फक्त पाहणारे असतात त्यांना असं वाटतं की हा घाट कसा चढायचा, कसं हे अंतर पार करायचं, पायी चालत असतात। मात्र खूप छान वर्णन केलेलं आहे की प्रत्येक शरीराचा अवयव, मग ते डोळे असतील, मग ते आपला मेंदू असेल किंवा हात असतील, पाय असतील, हे संपूर्ण म्हणजे मनाने आणि शरीराने हा नामस्मरण करत, माऊलींचं नामस्मरण करत हा दिवे घाटाचा टप्पा पार करतो। त्यामुळे हे थकवा आम्हाला कुठेही जाणवत नाही, आम्ही कुठेही दमत नाही। जरूर सगळ्यात मोठा टप्पा आहे, सगळ्यात अवघड तुलनेनं म्हणूया मोठा टप्पा आहे। मात्र काही नामस्मरणामध्ये, माऊलींच्या जयघोषामध्ये हा टप्पा यंदाही तितक्याच उत्साहाने या संपूर्ण वारकऱ्यांनी आपल्याला पार केलेला दिसतोय। हिमालय, माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सासवडला असणार आहे। यापुढे माऊलींच्या पालखीचा कार्यक्रम कसा असेल प्रशांत? नक्की हिमालय, यावर्षी माऊलींचा जो मुक्काम आहे सासवडमध्ये मुक्काम आहे। त्यामुळे आता माऊली जी आहे ती आता विसावलेली आहे सासवडमध्ये। मध्य सासवड नगरीच्या ST स्टँड समोरच पालखीचा तळ आहे आणि तिथे ही माऊलींची पालखी आता विसावलेली आहे। संध्याकाळी नियमाप्रमाणे इथे हरिपाठ होईल, कीर्तन होईल आणि उद्याचा जो काही सोहळा असतो सकाळपासून सासवडची मंडळी आणि संपूर्ण परिसरातली पंचक्रोशीतले अनेक जे भाविक असतात सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावतात। दिवसभर आपल्याला हे दर्शनाची जी रांग आहे त्याचं एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। उद्याचा दिवस सासवडमध्येच असणार आहे, त्यामुळे संपूर्ण दिवस सासवड नगरी ही भाविकांनी गजबजलेली असेल एवढं मात्र नक्की। खूप खूप धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।